जेव्हा तुम्ही कुठल्याही माणसाशी संवाद सारू करू इच्छिता, तुम्ही कल्पना करा, की पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेलायत, सरकारी ऑफिसमध्ये गेलायत किंवा कुठल्या पहिल्यांदा नमस्कार म्हणून हसतमुख चेहरा केल्यानंतर समोरच्या माणसाने किती ठरवलं असेल ना खडूसपणे वागायचं, तरी 4 वेळा तुम्ही हसतमुख नमस्कार, नमस्कार केल्यानंतर 5व्यांदा त्याला हसावंच लागतं. हां, बोला काय काय बोला काय म्हणणं आहे? कारण ही तुमची ताकद आहे, तुमच्या नमस्काराची ताकद आहे. तुमच्या हृदयामध्ये हा जो भाव आहे नमस्काराचा, की मी तुझ्याशी तार जोडू इच्छितो बॉस. तू कितने बार मेरा कनेक्शन कट करेगा? एखादा असतो बघा सोसायटीमध्ये तुमच्या एखादा सिक्युरिटीवाला असतो. त्याला सांगितलेलं असतं, कोणाला हातबीत दाखवायचा नाही, हसलं तरी आपण मख्ख चेहरा ठेवायचा. पण तुम्ही रोज 10 वेळा त्याला सॅल्यूट करा, 11व्यांदा तो सिक्युरिटीवाला नमस्कार करतोच करतो आणि एकदा केला संपलं. कायम नमस्कार करणार आहे तू. एक नमस्कार किंवा हा जो जेस्चर आहे याच्यामागे एक भाव आहे, प्रेमाचा धागा आहे. कारण ही ताकद आहे. त्या सिक्युरिटीवाल्याला तर कोण नमस्कार करतो? साहेबांना सगळेच करतात. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. वॉचमनला कोण करणार गुड मॉर्निंग? काय मिळणार वॉचमनला करून? त्याला कशाला करायचं? साहेबांना केला तर काहीतरी हांजी-हांजी करून फायदा तरी होतो. हा विचार सामान्य मनुष्य करतो. पण सगळ्यात गरज आहे ती वॉचमनला. कारण वॉचमनला जर तुम्ही नमस्कार केलात, तर त्याला खऱ्या अर्थाने आनंद होणार आहे, की अरे हा साहेब मला जाता येता नमस्कार करतोय. कारण माझ्या पण आतमध्ये तोच माणूस राहतो. फक्त एक माणूस चांगल्या कपड्यात आहे, एक माणूस साध्या कपड्यात आहे. एक श्रीमंत घरात जन्माला आलाय, एक गरीब घरात जन्माला आलाय. पण दोन्ही ठिकाणी माणूसच आहे ना हो. मग साहेबाला जर हांजी-हांजी करण्यासाठी गुड मॉर्निंग सर म्हणतात, तर त्या वॉचमनला गुड मॉर्निंग म्हणण्यामध्ये तुम्हाला काय जातंय? तर हा जो नमस्कार आहे, हा नमस्कार हा नेमका घडतो कसा? तर नमः जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा पहिल्यांदा तुम्ही तुमचं नमः म्हणजे लीन भाव. मी खाली वाकलोय. गंमत अशी आहे, की मी जर तुम्हाला नमस्कार केला, तर ह्याचा अर्थ मी तुम्हाला मोठा मानतोय माझ्यापेक्षा आणि बेसिक लॉ ऑफ द नेचर आहे, की शक्ती ही नेहमी मोठ्या स्रोताकडनं लहान स्रोताकडे वाहते. मी जर नमस्कार तुम्हाला केला आणि तुम्ही आशीर्वाद दिला, तर ह्याचा अर्थ तुमच्याकडनं एनर्जीचा फ्लो माझ्याकडे आला. आला का नाही? 10 वेळा नमस्कार केल्यानंतर 11व्यांदा लाजेखातर तरी तुम्ही म्हणणार की नाही आशीर्वाद आहे तुला. आता ह्या आजी बसलेल्या आहेत. त्या बिचारा तर तिथे बसल्या आहेत. इथे डॉक्टर काळे म्हणून कोणीतरी सो कॉल्ड ग्रेट बसलाय. पण नंतर बाहेर आल्यानंतर मी त्यांना नमस्कार केला, तर त्या काय म्हणणार? "हां, आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही डॉक्टर म्हणून ग्रेट असाल, पण आत्ता नमस्कार केलात ना, तुला माझा आशीर्वाद आहे. चांगलं कार्य करतोयस. तुम्ही चांगलं कार्य करताय. तुमच्या हातून आनंदाचं कार्य होऊ दे." हा जो एक आशीर्वाद आहे ना, हा ताबडतोब काम करतो. तुमच्या देवाला, दगडाच्या देवाला नमस्कार केल्यानंतर किती आशीर्वाद मिळतो दिसत नाही तुम्हाला, ऐकायला येत नाही. पण व्यावहारिक जगामध्ये तुमच्या आजूबाजूला एवढी माणसं आहेत ना हो, ज्यांचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकताय. त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काहीही केलंत आणि त्यांना जर नमस्कार केला, तर त्यांच्याकडनं आशीर्वाद गॅरंटेड मिळणार आणि तो फळणार हे खात्री ठेवायची. इतकी मोठी गोष्ट ह्या साध्या दिसणारा नमस्कार ह्या जेस्चरमध्ये आहे. नमस्कार हा नमस्कार नाही आहे. इट इज अ जेस्चर. But it is not just a gesture of welcome. It is straight away connecting from heart to heart. Plus, you are at the receiving end. शक्ती ही नेहमी वरनं खाली येते. मी नमस्कार करतो म्हणजे मी तुम्हाला तुमच्यापेक्षा स्वतःला लहान समजतोय आणि मी लहान झालो तरच मोठ्या गोष्टीकडनं लहान गोष्टीकडे फ्लो येत असतो. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यामध्ये मिळवायचं असेल तर लहान बना. सगळी मोठी माणसं आपण काय म्हणतो, यू नो ही इज डाउन टू अर्थ. अरे एवढा मोठा आहे तो, पण ही इज डाउन टू अर्थ. बिकॉज ही इज डाउन टू अर्थ, दॅट इज वाय ही हॅज बिकम दॅट बिग. अनलेस यू बिकम डाउन टू अर्थ मीन्स यू ऑफर नमस्कारम टू द अदर्स ॲट फिजिकल लेवल, ॲट मेंटल लेवल, ॲट अंडरस्टँडिंग लेवल, यू डोंट ग्रो दॅट बिग. असं म्हणतात मेडिकल प्रॅक्टिसमध्ये आम्हाला हे शिकवलं जातं. ॲज द physician grows older in his practice, the length of his prescription becomes shorter and shorter.